आपलं जीवन सद्गुणी बनावं याच्याकरता प्रभू रामचंद्र प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आज विराजमान आहे. धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना कोणाकोणाचं पालन भगवान परमात्म्याने केलं. महाराज म्हणतात अंब ऋषीसाठी जन्मसुशीली दुष्ट निर्दाळिले किती एक. अंब ऋषीसाठी भगवान परमात्म्याने 10 अवतार घेतले असं शास्त्र सांगतं, पुराण सांगतं. पण अंब ऋषीसाठी जन्मसुशीली दुष्ट निर्दाळिले किती. हे सगळं कशा करता भगवान परमात्मा करतो, कारण तो कृपा सिंधू असल्यामुळे हे सगळं त्याला करावं लागतं. धन्य कृपा सिंधू तुझं म्हणतील आपुला तो बोल साच करी. आपलं सत्य वचन साच करण्याकरता खरं करण्याकरता भगवान परमात्मा सगळी लीला करत असतो. म्हणून धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपला तू बोल साच करी. तुकोबाई म्हणतात हे सगळं वर्णन शास्त्र पुराण त्या ठिकाणी करत असतात. तुका म्हणे तुझं वर्णिते पुराणे काय वर्णन करतात. होय नारायणी दया सिंधू तू दयावन आहे, कृपा सिंधू आहे. म्हणून तर प्रतिवर्षी आमच्या या भूतलावरती या भारत देशामध्ये तो प्रगट होत असतो. म्हणून राम जन्मला सखे राम जन्मला परमात्मा या ठिकाणी प्रगट झाला. आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुण निर्माण व्हावे, दुर्गुण निघून जावं. सगळ्यांचं जीवन धर्ममय बनावं. धर्माचं रक्षण करण्याकरता धर्ममय बनवण्याकरता प्रभू रामचंद्र आपल्यामध्ये या ठिकाणी प्रगट आहे. भ्रष्ट जीवन निघून जावं, आपलं जीवन सदन व्हावं, सदाचारी जीवन व्हावं याच्याकरता प्रभू रामचंद्र आपल्यामध्ये आज प्रगट झालेले आहे. त्या प्रभू रामचंद्राच्या रामनवमी निमित्त पुनश्च एकदा सगळ्यांना रामनवमीच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. आणि ही सेवा सुंदर तुमच्या आमच्या संगतीमुळे
या ठिकाणी गोड झालेली आहे. महिला भगिनी, पुरुष मंडळी, साऊंड सिस्टम, गायनाचारी, मृदंगाचारी, अत्यंत गोड गुणीजन मंडळी, या संस्थांचे सगळे पदाधिकारी. तसंच या अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे आता तरुण वयात आपला सप्ताह आलेला आहे. 26 वर्ष म्हणजे तरुण वयामध्ये आपला सप्ताह आहे. आपला हा सप्ताह जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालत राहो. कोणाचीही नजर या नाम सप्ताहाला न लागता हा सोहळा कायमस्वरूपी या रायाच्या दरबारामध्ये चालत राहो अशी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करून जाता जाता कोणी जर नाव घेण्याचं विसरलं असेल, आपलं महाराजांनी नाव घेतलं नाही तर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर मला घरी घेऊन जायचे आपल्याला, आहे की नाही? पण कोणी राग मारू नका. सुंदर ही आपले मार्गदर्शक ज्ञानेश्वर माऊली कांबळे, त्यांच्या धर्मपत्नी सुंदर भागवत आणि किती सुंदर महाराज व्यासपीठ चालून भागवत कथा या ठिकाणी सांगतात. टाळ घेऊन हरिपाठाला सगळ्या कार्यक्रमावरती हजर राहतात. ही चांगली जमीची बाजू तुमची या ठिकाणी आहे. सगळे पदाधिकारी भाविक भक्त यांचा एका वाक्यामध्ये नाव उल्लेख करून टाकतो. प्रभू रामचंद्राच्या चरणावरती फुल वाहतो गुलाबाचं वाकून सर्व भाविकांचं नाव घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखो. ज्ञानेश्वर अखंड हरिनाम सप्त्याचे 7 दिवस झाले पण शेवटची भैरवी झालेली नव्हती. आता शेवटची भैरवी होईल 2 मिनिटांमध्ये. श्री हरिभक्तपरायण अनिल महाराज मुंडे आणि त्यांना साथ संगत करतील सोनवणी महाराज. जागा बोलले
करावी ताबडतोब. विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल बोलले कोणी देवा पुढे उतरे